आनंद दिघे साहेबांचा मृत्यूचा मुद्दा दर निवडणुकीला घेतला जातो. त्या मुद्द्यावरती चर्चा होते. या चर्चेनंतर सहानुभूतीच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवल्या जातात. त्यानंतर जिंकल्याही जातात. दिघे साहेबांच्या मृत्यूचा विषय बाजूला टाकला जातो. तुम्ही केवळ स्वार्थासाठी राजकारण करत असता असा आरोप आनंद दिघे यांचे पुतणे तसेच ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटावरती केला आहे. माजी खासदार राजन विचारे यांच्या सरई येथील कार्यालयात ठाकरे गटाच्या वतीने सायंकाळी एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी केदार दिघे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी केदार दिघे यांनी शिंदे गटावरती आरोप केला, तुमच्याकडे एवढीच ताकद आहे, अनुभव आहे, संपत्ती आहे, तर तुम्ही ठाणेकरांचे प्रश्न का सोडवू शकला नाहीत असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला. केवळ निवडणुकी आल्या की शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांची आठवण होते. मुंबई आणि ठाण्याच्या वेशीवरती आनंद दिघे यांच्या नावाने प्रवेशद्वार होते. हे प्रवेशद्वार आता कुठे गायब झाले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. दिवंगत आनंद दिघे यांच्या नावाने करण्यात येणाऱ्या स्मारकाचाही त्यांना विसर पडला आहे. ज्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं आहे त्यांनाच कामं दिली जात आहेत असा आरोप देखील त्याने केलाय. तर घोडबंदर भागातील पाणी प्रश्न, वाहतूक कोंडी यांसारखे अनेक मूळ मुद्दे सोडून नागरिकांच्या समस्यांचं निवारण करण्यास यांना विसर पडत आहे. तसेच शिवसैनिक आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत आहेत असा दावा देखील त्यांनी केला. जे गेले त्यांच्यावर नोकरी आणि व्यवसायाच्या कारणास्तव दबाव होता. या दबावापोटी या लोकांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. सर्वप्रथम तर आपल्या सर्वांना धन्यवाद की आपण एवढ्या शॉर्ट नोटीसवरती इकडे आलात. आज पत्रकार परिषद घेण्याचा विषय खास करून असा आहे की अनेक दिवसांपासून आम्ही या सगळ्या माध्यमातनं किंवा ठाणेकर आणि महाराष्ट्र असं बघत असतं की अनेक प्रवेश होत आहेत समोरच्या दिशेने आणि तिकडे असं सांगितलं जातं की ठाकरे गटाला धक्का मिळतोय आणि ठाकरे गटावरती ही अडचणीची वेळ आलेली. मला फक्त एवढंच सांगायचंय की आज त्या जेवढी लोक समोरच्या पक्षात गेलेली आहेत त्यांची जर का पार्श्वभूमी बघितली तर आपल्याला हे कळून येईल की अनेक खोट्या शब्दा घेऊन की ह्या चैत्र नवरात्र उत्सवाला विचारे साहेबांच्या देवीला स्वतः उपस्थित राहून कालच्यापैकी किती चेहरे जे तिकडे गेलेत त्यांनी शपथा घेतलेल्या की आम्ही शेवटपर्यंत उद्धव साहेब आणि शिवसेनेबरोबर राहू. पण काल त्यांची नीतिमत्ता, काल त्यांची तत्व, काल त्यांचे विचार ह्या सगळ्या गोष्टींना बगल देऊन हे लोक तिकडे प्रवेश केले. दुसरी गोष्ट अशी की काल मी त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांच्या असं ऐकलं की ते कार्य करतायत, लोकांप्रती कार्य करतायत, ताकद वाढते. मग कोणीतरी त्यांना सांगितलं कुठल्या नेत्यांनी की 72 नगरसेवक झाले, मग अजून कोणतरी सांगतंय की बाबा नाही 70 झाले, 76 झाले. साहेब मला एवढंच आपल्या माध्यमातून सांगायचंय की एवढी मोठी बलाढ्य ताकद तुमच्याकडे आहे, मग ठाणेकरांचे जे प्रश्न आहेत, जे मूलभूत प्रश्न आहेत ते आज त्यागत मार्गी का नाही लावले गेले. आणि ज्या गोष्टीला तुम्ही आज त्यागत दैवत मानताय, म्हणजे ज्या निवडणुका आज त्यागत तुम्ही ज्या नावाने जिंकत आलात ते म्हणजे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मृत्यू, त्याच्या बाबतीत वेळोवेळी आपण चर्चा केली, वेळोवेळी त्यांच्या बाबतीत बोललात, त्यांच्या मृत्यूच्या बाबतीतला विषय घेतलात. पण जेव्हा निवडणूक झाली त्याच्यानंतर तुम्ही तो विषय काढलाच नाही. आणि हेच गोष्टी मी या निवडणुकीत उमेदवार म्हणून म्हटलं होतं, दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून समोर आणलेली की ह्या लोकांचं राजकारण हे फक्त सहानुभूतीवरती करायचं, दिघे साहेबांचं नाव वापरायचं, सांगताना असं सांगायचं की दिघे साहेबांच्या मृत्यूच्या बाबतीत आम्हाला तोंड उघडायला लावू नका. पण थांबवलंय कोणी? तुम्हाला जर का हवं होतं, तुमच्या दैवतावरती जर का घात झाला तर तुम्ही पहिल्यांदा येऊन हे सगळं मांडायला पाहिजे होतं. पण तुम्ही हे सगळं लपवून बसलात. आणि जर का तुमच्याकडे खरोखर काही असेल तर महाराष्ट्राच्या जनतेला सांगण्याचं हे तुमचं कर्तव्य आहे, जे आज त्यागत तुम्ही लपवून बसलेला आहात. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे एवढी भलाढ्य मोठी ताकद आहे, एवढे नगरसेवक आहेत, मग दिघे साहेबांचा प्रवेशद्वार एवढ्या वर्षापासून तिकडे तो पडीक होता, तो बांधला गेला नाही. तिकडे दीपस्तंभ तयार झाले, कॉन्क्रिटायझेशन झालं, रस्त्याचं एकदम सुशोभीकरण झालं, पेंटिंगला कोट्यावधी रुपये खर्च केले गेले. पण दिघे साहेबांचा प्रवेशद्वार आज त्यागत झाला नाही. याच्या पाठचं राजकारण काय? दिघे साहेबांचं स्मारक झालं नाही, याच्या पाठचं राजकारण काय? बरं, दिघे साहेब आपण म्हणतो ना, ज्या दिघे साहेबांनी उभं आयुष्य या ठाणे जिल्ह्यासाठी दिलं, मग या ठाणेकरांचा जो मूलभूत अधिकार आहे त्याच्यावरती घाला कोणी घातला? आज जे काय भ्रष्टाचार चाललेला आहे त्या भ्रष्टाचारा बाबतीत आपण बोलत नाही. ज्या अनधिकृत इमारती चाललेल्या आहेत त्याच्या बाबतीत आपण बोलत नाही. जो कचऱ्याची खूप मोठी समस्या दैनंदिन दिवसाला जर सामान्य नागरिक सामोरं जातोय, ज्या लोकांचं आयुष्य तुम्ही बर्बाद करायला निघालेला आहात, त्या कचऱ्याच्या बाबतीत विल्हेवाट कशी लावायची ह्याच्या बाबतीत तुम्हाला प्रश्न पडलेले आहेत. आज तुमच्याकडे IAS सारखी लॉबी आहे, तुमच्याकडे एवढे अनुभवी लोक आहेत, पण ते लोक देखील तुम्हाला मार्ग देऊ नाही शकत. म्हणजे सांगताना सांगायचं आम्ही ह्या सगळ्या गोष्टी ठाणेकरांसाठी करतोय, पण ठाणेकरांच्या हिताचं काय हा एक मूलभूत प्रश्न आहे. तुम्ही वाहतूक कोंडी असेल, तुम्ही पाण्याचा प्रश्न असेल, तुम्ही रस्त्यांचं काम असेल, वर्षानुवर्ष कोट्यवधी रुपये त्याच रस्त्यांवरती वापरले जातात, पण रस्ते काय लोकांना मिळत नाही. क्लस्टरच्या बाबतीत समस्या काय, तर लोक अजूनही भ्रमात आहेत की बाबा आम्हाला घरं मिळतील, पण कशी, कुठच्या डॉक्युमेंटवरती, काय तुम्ही त्यांना सिक्युरिटी देताय, इथपासनं घेऊन असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्यावरती तुम्ही कुठचंही उत्तर देत नाही, फक्त फोडाफोडीचं राजकारण करता. आणि दुर्दैव असं आहे की खरे कार्यकर्ते जे आहेत
ते आज देखील ह्याच व्यासपीठावरती आणि या व्यासपीठावरती असलेल्या लोकांबरोबर या ठाण्यासाठी कार्यरत आहेत. पण तुम्ही जे घेऊन गेलेला आहात त्यांना कुठे ना कुठेतरी तुम्ही दडपशाहीचं राजकारण किंवा आमिषापोटी तुम्ही घेऊन गेलेला आहात. कारण की हीच मंडळी होती जी गेले काही दिवसा अगोदर ह्याच विचारे साहेबांकडे असतील किंवा उद्धव साहेबांकडे असतील किंवा आमच्या सगळ्यांकडे असतील, जे स्वतःची वेदना स्वतःचं दुःख प्रकट करत होते की आम्हाला असा असा त्रास होतोय. म्हणून मला असं वाटतं की आपल्या माध्यमातून हे सांगून द्यावं की शिवसेना कुठेही फुटलेली नाही. शिवसेनेचे कार्यरत तसेच आहेत आणि या ठाणेकर जनतेसाठी आणि महाराष्ट्रासाठी सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही कार्यरत राहू आणि ह्यापुढे देखील चांगलं काम करत राहू.